सततधार सध्या वसई विरारमध्ये सुरू आहे आणि जोरदार पाऊस होतोय। रस्ते पूर्णपणे जलमय झालेत आणि रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होतीये। नालासोपाऱ्यातला गाला परिसर आता सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसतंय। सध्या वसई विरारमधून एक ही महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली। पावसाचा जोर मुंबई आणि परिसरामध्ये वाढत चाललेला आहे। वसई विरारमधून त्याच संदर्भातली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार पाऊस झालाय, रस्ते जलमय झालेत आणि पाणी साचले, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी वसई विरारमधून या संदर्भातला आढावा घेतात, पाहूया। वसई विरारच्या शहरी भागासह ग्रामीण भागात काल रात्रीपासून पावसाची संततधार ही कायम आहे। त्यामुळे जे सखल भाग जे आहेत हे पुन्हा जलमय झालेले पाहायला मिळतात। मी सध्या विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटांपर्यंतचं पाणी साचलेलं आहे आणि हा जर पाऊस असाच कायम राहिला तर ह्या आजूबाजूच्या जी रहिवासी संकुल आहेत ती देखील पाण्याखाली जातील। आपण जर बघितलं तर जे नाले आहेत ते तुडुंबपणे भरून वाहत आहेत। त्या पद्धतीनं म्हणजे मोठा पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा जोर जर कायम राहिला तर निश्चित ज्या भागांमध्ये कालपर्यंत जो पाण्याचा निचरा झाला होता ते पुन्हा भाग जलमय होतील। संपूर्ण इथली जी रस्ते वाहतूक आहे ती त्या पाण्यामुळे विस्कळीत झालेली आहे। तानसा नदी जी आहे ती ओसंडून वाहते आणि आजूबाजूच्या गाव परिसरांमध्ये या पुराचं पाणी गेलेलं आहे। त्यामुळे इथलं जनजीवन हे विस्कळीत व्हायच्या मार्गावरती आहे। आता सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मात्र पावसाने जर दिवसभर जोर असाच वाढवला तर निश्चितच वसईकरांचं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत व्हायच्या मार्गावर आहे। प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार।